नमस्कार मंडळी. सगळ्याच ऑफिसेसला सध्या ई-KYC म्हणजे बँक आधार सीडिंग करण्यासाठी नोटिफिकेशन येत आहे. तर आज आपण पाहणार आहोत बँक आधार सीडिंग कसं करायचं ते. चला तर मग पहिलं आपलं आधार कार्ड कुठल्या बँक अकाउंटला लिंक आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी गुगल क्रोमवर जाऊन आधार बँक सीडिंग स्टेटस असं टाईप करून सर्च करायचं आहे. त्यानंतर कंटिन्यू टू वेब यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. थोडं स्क्रोल डाऊन करून खाली गेल्यावर बँक सीडिंग स्टेटस असा ऑप्शन दिसतोय. येथे तुम्हाला आधार नंबर आणि इंटर कॅप्चा टाकायला येईल. ते फिल केल्यावर लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला एक रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP फिल करायचा आहे. येथे आता तुम्ही पाहू शकता आपण इंटर OTP केला आहे आणि कंटिन्यू टू वेब केलं आहे. नंतर नेक्स्ट इंटरफेसमध्ये तुम्हाला पुन्हा बँक सीडिंग स्टेटस दिसेल. त्याच्यावर क्लिक केल्यावर तुमचं कुठलं अकाउंट बँक आधार कार्डला लिंक आहे ते तुम्हाला येथे शो होईल. जर तुमचा येथे बँक सीडिंग स्टेटस इनॲक्टिव्ह किंवा दुसरी बँक दाखवत असेल तर तुम्हाला ज्या अकाउंटला सॅलरी क्रेडिट होते त्या अकाउंटला बँक सीडिंग करणं, आधार सीडिंग करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आता पुढे पाहणार आहोत. गुगल क्रोमवर जाऊन NPCI टाईप करायचं आहे आणि NPCIवर क्लिक करायचं आहे. मग तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. मग थोडं स्क्रोल डाऊन केल्यावर खालच्या साईडला एक ऑप्शन येतो कस्टमर म्हणून. तर त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. येथे पाहू शकता कस्टमर्स म्हणून ऑप्शन आलं आहे. त्याच्याखाली आधार सीडिंग स्टेटस असा देखील ऑप्शन आला आहे. तिथे क्लिक केल्यावर तुमचा असा इंटरफेस ओपन होईल. तिथे लेफ्ट साईडला आधार सीडिंग डिसीडिंग ऑप्शन दिसतोय. ते ओपन केल्यावर असा तुमचा इंटरफेस ओपन होईल. येथे तुम्हाला आधार नंबर, रिक्वेस्ट फॉर आधार म्हणजे सीडिंग डिसीडिंग, बँक अकाउंट डिटेल्स म्हणजे कोणत्या बँकमध्ये तुम्हाला आधार सीडिंग करायचं आहे ते आणि त्याच्याखाली बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. जर याआधी कुठल्याही बँकला तुमचं आधार सीडिंग नसेल तर तुम्ही फ्रेश सीडिंग ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा मुवमेंटमध्ये सेम बँक विथ अनदर अकाउंट नंबर करायचं असेल तर सेकंड ऑप्शन आणि अनदर बँक अकाउंटमधून करायचं असेल तर तिसरा ऑप्शन. आपण आता इथे तिसरा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर अकाउंट नंबर टाईप करून खाली दिलेला कॅप्चा इंटर करून सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशनचा इंटरफेस दिसेल. तो स्क्रोल डाऊन करायचा आहे आणि खाली ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो केल्यावर तुमचा आधार सीडिंग डिसीडिंग स्टेटस सक्सेसफुल होईल. तो पण अगदी 1 ते 2 मिनिटात. तसेच तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आधार बँक सीडिंग स्टेटस सक्सेसफुल असा मेसेज देखील येईल. तुम्हाला आधार सीडिंग स्टेटस चेक करायचा असेल तर स्टार्टिंगला दिलेली प्रोसिजर पुन्हा फॉलो करा. अशा प्रकारे तुमचं आधार सीडिंग झटपट होऊन जाईल.